आज माणसाकडे माहितीचा महासागर आहे. पण स्वतःला ओळखण्याचे ज्ञान आहे का? आज माणूस जगाशी जोडलेला आहे. हजारो लोकांशी, हजारो विचारांशी, हजारो पर्यायांशी. पण स्वतःच्या अंतःकरणाशी त्याचा संवाद किती उरला आहे? त्याच्याकडे निर्णय घेण्यासाठी पूर्वीपेक्षा कितीतरी अधिक साधने आहेत. तरीही योग्य काय, अयोग्य काय, काय करावे, काय सोडावे, ईश्वर आहे का? अध्यात्माचा मार्ग कोणता? भक्ती श्रेष्ठ की ज्ञान? आणि सर्वात महत्त्वाचे, या जीवनाचा खरा उद्देश तरी काय? हे प्रश्न आजच्या मानवाला अस्वस्थ करतात. पण आश्चर्याची गोष्ट अशी आहे, की हे प्रश्न आजचे नाहीत. भगवद्गीतेच्या रणभूमीवर अर्जुनाच्या मनात हाच संभ्रम उभा राहिला होता. म्हणून अर्जुन केवळ महाभारतातील एक योद्धा नाही, कधी ना कधी प्रत्येक मनुष्याच्या अंतःकरणात अर्जुन उभा राहतो. आणि जेव्हा अंतःकरणात असा संभ्रम निर्माण होतो, तेव्हा केवळ माहिती पुरेशी नसते. तिथे तत्वज्ञानाची आवश्यकता असते. तिथे मार्गदर्शनाची आवश्यकता असते. आणि म्हणूनच भगवद्गीता आजही प्रासंगिक आहे. आज आपण श्रीमद भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायातील पहिल्या 7 श्लोकांकडे पाहणार आहोत. हे 7 श्लोक केवळ भक्तीची व्याख्या करत नाहीत. ते मनुष्याच्या मनाची दिशा सांगतात. कर्म काय करावे हे सांगतात. इंद्रिय संयम काय आहे हे सांगतात. आणि सर्वात महत्त्वाचे, मनुष्याने आपल्या जीवनाचा भार परमेश्वराशी कसा जोडावा हेही सांगतात. अर्जुन श्रीकृष्णांना विचारतो. अर्जुन उवाच एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरं व्यक्तं तेषां के योगवित्तमा. अर्जुन विचारतो, जे भक्त सतत तुझी उपासना करतात आणि जे अक्षर अव्यक्त ब्रह्माची उपासना करतात, त्यामध्ये योगाचे तत्व सर्वश्रेष्ठ रीतीने जाणणारे कोण? हा प्रश्न अत्यंत सूक्ष्म आहे. भक्ती की ज्ञान? साकार की निराकार? ईश्वराला हृदयाने अनुभवायचे की बुद्धीने जाणून घ्यायचे? आजही मनुष्य याच प्रश्नाभोवती फिरताना दिसतो. कोणी म्हणतो ईश्वराची भक्ती करा. कोणी म्हणतो आधी ईश्वराला जाणून घ्या. कोणी कर्ममार्ग सांगतो, कोणी ज्ञानमार्ग सांगतो, कोणी ध्यानमार्ग सांगतो. आणि या सर्व विचारांच्या गर्दीत मनुष्याचा स्वतःचा मार्गच हरवून जातो. अर्जुनाचा प्रश्न म्हणूनच महत्त्वाचा आहे, कारण तो अंधश्रद्धेने विचारत नाही. तो प्रश्न करतो, संशय व्यक्त करतो आणि योग्य तत्व जाणून घेण्याची इच्छा व्यक्त करतो. यातून एक गोष्ट स्पष्ट होते, संशय असणे दोष नाही, पण संशयातच अडकून राहणे हा दोष आहे. प्रश्न पडला तर योग्य ज्ञान शोधले पाहिजे आणि त्यासाठी योग्य मार्गदर्शकही आवश्यक असतो. आता श्रीकृष्ण उत्तर देतात. श्री भगवानुवाच मय्यावेश्यै मनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास्ते मम युक्ततमा मताः. त्यांनी आपले मन माझ्यामध्ये स्थिर केले आहे. जे नित्ययुक्त राहून परम श्रद्धेने माझी उपासना करतात, ते मला युक्ततम वाटतात. हे श्रीकृष्ण एका अत्यंत मूलभूत गोष्टीवर बोट ठेवतात. मन कुठे स्थिर आहे? आजच्या मानवाची सर्वात मोठी अडचण कदाचित साधनांची कमतरता नाही. अडचण आहे मनाची अस्थिरता. एक क्षण फोनमध्ये, दुसऱ्या क्षणी सामाजिक माध्यमांमध्ये, तिसऱ्या क्षणी भविष्याची चिंता
चौथ्या क्षणी भूतकाळाची खंत. एकाच वेळी अनेक विचार असतात. देह एका ठिकाणी असतो, पण मन अनेक दिशांना धावत असते. म्हणूनच गीतेचा पहिला संदेश आहे, मनाला दिशा द्या. ज्या कार्यात आहात तेथे मनपूर्वक राहा. भक्ती करत असाल तर श्रद्धेने करा. अध्ययन करत असाल तर एकाग्रतेने करा. कर्म करत असाल तर निष्ठेने करा. कारण मनाची शक्ती विखुरली की मनुष्याची शक्तीही विखुरली जाते. आणि मन एकाग्र झाले की त्याच कर्मांमध्ये साधना निर्माण होते. पण श्रीकृष्ण इथेच थांबत नाही. अर्जुनाने विचारलेल्या दुसऱ्या मार्गाचे स्वरूप ते स्पष्ट करतात. ये त्वक्षरं निर्देश्य व्यक्तं पर्युपासते सर्वत्र गमचिन्त्यं च कूटस्थमचलं ध्रुवम् तन्निये तन्नियमेन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धया ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रतः. हे अक्षर अनिर्देश्य, अव्यक्त, सर्वव्यापी, अचिंत्य, कुटस्थ, अचल आणि ध्रुव अशा तत्वांची उपासना करतात, जे आपल्या इंद्रिय समूहाचे संयमन करतात, सर्वत्र समबुद्धी ठेवतात आणि सर्व प्राणी मात्रांच्या हितांमध्ये रमण करतात, तेही मला प्राप्त होतात. इथे भगवद्गीता अध्यात्माची एक अत्यंत महत्वाची कसोटी सांगते. अध्यात्म म्हणजे केवळ पूजा नाही. अध्यात्म म्हणजे केवळ धार्मिक शब्द बोलणे नाही. अध्यात्म म्हणजे केवळ ग्रंथ वाचणेही नाही, तर इंद्रिय संयम, समबुद्धी आणि सर्व प्राणी मात्र हित हे अध्यात्माच्या आचरणातील लक्षण आहे. आपण स्वतःला विचारले पाहिजे, माझ्या जिभेवर माझे नियंत्रण आहे का? माझ्या क्रोधावर माझे नियंत्रण आहे का? माझ्या इच्छांवर माझे नियंत्रण आहे का? माझ्या लोभावर हे नियंत्रण आहे का? दुसऱ्याचे यश पाहून माझ्या मनात ईर्ष्या निर्माण होते का? आणि सर्वात महत्त्वाचे, माझ्या सुखाचा विचार करताना दुसऱ्याच्या दुःखाचा विचार मला होतो का? कारण श्रीमद भगवद्गीता म्हणते, "सर्वभूत हिते रतः." सर्व प्राणीमात्रांच्या हितामध्ये रमणारे हे केवळ सामाजिक सद्भावनेची भाषा नाही, ही सनातन धर्मदृष्टी आहे. मानव स्वतःला सृष्टीपासून वेगळा समजत नाही. जीवनाच्या व्यापक व्यवस्थेचा तो एक भाग आहे. म्हणून स्वतःचे कल्याण आणि सर्व प्राणीमात्रांचे कल्याण यांच्यात मूलभूत विरोध नसतो. आपण स्वतःसाठी सुख शोधत असताना इतरांचे जीवन उद्ध्वस्त करत असू तर ते कल्याण नाही. इंद्रियांना स्वैर सोडून अध्यात्म साध्य होत नाही. मनुष्याने प्रथम स्वतःवर राज्य करायला शिकले पाहिजे. आता श्रीकृष्ण या अव्यक्त मार्गाची कठीणता स्पष्ट करतात. क्लेशोऽधिकतरस्तेषां व्यक्तासक्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिर्वाप्यते. अव्यक्त तत्वांमध्ये चित्त आसक्त असणाऱ्यांसाठी हा मार्ग अधिक क्लेशकारक आहे. कारण देह अभिमानी मनुष्याला अव्यक्त तत्वाची गती प्राप्त करणे कठीण आहे. हे एक गोष्ट अत्यंतपणे स्पष्टपणे समजावून घेतली पाहिजे. श्रीकृष्ण आधुनिक भाषेतील ताण, अतिविचार किंवा मानसिक थकवा यांची व्याख्या या श्लोकात करत नाहीयेत. पण या श्लोकामध्ये क्लेश ही संकल्पना आजच्या मनुष्याला समजून घेण्यासाठी एक महत्त्वाचा संदर्भ देते. आज माणूस प्रत्येक गोष्ट बुद्धीने नियंत्रित करू पाहतो. भविष्य काय असेल? काय होईल? लोक काय म्हणतील? परिणाम काय मिळेल? माझे नियंत्रण कुठे आहे? या प्रश्नांचा या प्रश्नांच्या अखंड फेऱ्यात मनुष्य स्वतःलाच थकवतो. परंतु सनातन मार्ग बुद्धी नाकारत नाही. तो बुद्धीला तिचे योग्य स्थान देतो. विवेक आवश्यक आहे, पण विवेकाच्या नावाखाली श्रद्धेचा नाश करणे आवश्यक नाही. ज्ञान आवश्यक आहे, पण ज्ञानाच्या नावाखाली
अहंकार वाढवणे अध्यात्म नाही. म्हणून श्रीमद भगवद्गीतेचा मार्ग बुद्धी, श्रद्धा यांच्यात संघर्ष निर्माण करणारा नाही. तो मनुष्याला अंतर्बाह्य संतुलित करणारा आहे. आता येतात 6वा आणि 7व्या श्लोकात आणि इथे आधुनिक मानवासाठी भगवद्गीतेचा संदेश आणखी जवळ येतो. "ये तू सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्परा, अनन्यनैव योगेन मां ध्यायन्त उपासते. तेषामहं समृद्धर्ता मृत्युसंसारसागरात् भवामि न चिरात् पार्थ मय्यावेशत चेतसाम्." जे सर्व कर्मे मला अर्पण करून, मला परम ध्येय समजून, परम ध्येय मानून अनन्य योगाने माझे ध्येय करतात. माझ्यामध्ये ज्यांचे चित्त स्थिर झाले आहे, त्यांना मी मृत्यूरूपी संसार सागरातून लवकरच उद्धारतो. हे एक अत्यंत महत्त्वाचा शब्द आहे. कर्माणि मयि संन्यस्य. सर्व कर्मे माझ्यावर अर्पण करून याचा अर्थ कर्म सोडून देणे असा नाही. कर्तव्य टाळणे असाही नाही. संसारातून पळून जाणे तर नाहीच नाही. उलट कर्म करा, कर्तव्य करा, प्रामाणिक प्रयत्न करा आणि या कर्माचा अहंकार आपल्या अंतःकरणावर राज्य करू देऊ नका. आज माणूस अनेकदा म्हणतो, "मीच सगळं करतो. माझ्यामुळेच घर चालते. माझ्यामुळेच व्यवसाय चालतो. माझ्याशिवाय हे कोणी करू शकत नाही." कर्तव्य करताना ही भावना हळू अहंकारात बदलते आणि अहंकार वाढला की कर्माचे ओझे वाढते. श्रीकृष्ण मात्र म्हणतात, "कर्म तुझे आहे, प्रयत्न तुझा आहे, निष्ठा तुझी आहे, पण अंतिम फलव्यवस्था केवळ तुझ्या हातात नाही. म्हणून कर्म कर, पण कर्माच्या फळाचा स्वामी स्वतःला मात्र बिलकुल समजू नकोस." हेच ईश्वरार्पण बुद्धीचे तत्व आहे. समर्पण म्हणजे निष्क्रियता नाही. समर्पण म्हणजे प्रयत्न सोडणेही नाही. समर्पण म्हणजे पूर्ण शक्तीने प्रयत्न करणे, कर्तव्य पूर्ण करणे आणि त्यानंतर फलाविषयीच्या अहंकारी आग्रहातून स्वतःला मुक्त करणे. यामुळे मनुष्याच्या कर्माची गुणवत्ता कमी होत नाही, उलट ती अधिक शुद्ध होत राहते. कारण परिणामाच्या भीतीतून केलेले कर्म आणि कर्तव्य बुद्धीने केलेले कर्म यांच्यामध्ये मोठा फरक असतो. आता या 7 श्लोकांकडे एकत्रितपणे पाहूया. अर्जुनाचा प्रश्न होता, भक्ती श्रेष्ठ की अव्यक्त ब्रह्माची उपासना? श्रीकृष्ण सांगतात, त्यांचे मन माझ्यामध्ये स्थिर आहे. जे परम श्रद्धेने माझी उपासना करतात, ते मला युक्ततम आहेत आणि अव्यक्त तत्वाची उपासना करणाऱ्यांनाही मी नाकारत नाही. पण त्या मार्गाची कठीणता स्पष्ट करतात. इंद्रिय संयम आवश्यक आहे, समबुद्धी आवश्यक आहे, सर्व प्राणी मात्र हितांची भावना अत्यावश्यक आहे आणि भक्तीच्या मार्गात कर्म ईश्वराला अर्पण करणे, अनन्य भावाने ईश्वराचे चिंतन करणे आणि चित्त परमेश्वरामध्ये स्थिर करणे ही साधनेची दिशा आहे. म्हणून आजच्या 21व्या शतकातील मानवासाठी या 7 श्लोकांचा संदेश काय? पहिला संदेश, माहिती वाढवा, पण विवेक मात्र हरवू देऊ नका. दुसरा संदेश, मनाला दिशा द्या, मनाला प्रत्येक दिशेला धावू देऊ नका. तिसरा संदेश, इंद्रियावर राज्य करा, इंद्रियांना तुमच्यावर राज्य करू देऊ नका. चौथा संदेश, स्वतःच्या सुखापुरते जीवन मर्यादित ठेवू नका. सर्व प्राणी मात्र हितांचा विचार करा. पाचवा संदेश, प्रत्येक गोष्ट केवळ बुद्धीच्या जोरावर नियंत्रित करण्याचा प्रयत्न करू नका. श्रद्धेला आणि ईश्वर बुद्धीला जीवनात स्थान द्या. 6वा संदेश, कर्तव्य सोडू नका. कर्म करा, पण कर्माचा अहंकार सोडा. आणि 7वा संदेश, प्रयत्न तुमचा असू द्या, पण अंतिम फलव्यवस्थेचे ओझे आपल्या मस्तकावर मात्र घेऊ नका. कारण मनुष्याचे सामर्थ्य प्रयत्नात आहे, पण प्रत्येक परिणाम त्याच्या नियंत्रणात नाही. म्हणून श्रीमद भगवद्गीता आपल्याला संसार सोडायला सांगत नाही. ती संसारामध्ये राहून
जगण्याची दृष्टी बदलायला सांगते. कुटुंबामध्ये राहा, व्यवसाय करा, नोकरी करा, जबाबदाऱ्या पार पाडा, यशासाठी प्रयत्न करा. पण मनाचे संपूर्ण अस्तित्व त्या बाह्य परिणामांशी बांधून ठेवू नका. कर्म करा, पण अहंकार नको. ज्ञान मिळवा, पण दर्प नको. भक्ती करा, पण प्रदर्शन नको. संयम ठेवा, पण कठोरता नको. आणि स्वतःचे कल्याण साधताना सर्व प्राणी मात्र हित विसरू नका. माणसाकडे जग जिंकण्याची साधने आहेत, पण स्वतःच्या मनावर विजय मिळवण्याचे शास्त्र पुन्हा शिकण्याची आवश्यकता आहे. कारण बाह्य जग कितीही बदलले, मनुष्याचा अंतःकरणातील प्रश्न बदललेले नाहीत. अर्जुनाचा प्रश्न आजही जिवंत आहे. फक्त कुरुक्षेत्र बदललेले आहे आणि अर्जुनाचे रूपही बदललेले आहे. आजचे कुरुक्षेत्र कदाचित आपल्या घरात आहे, आपल्या कार्यक्षेत्रात आहे, आपल्या संबंधांमध्ये आहे, आपल्या निर्णयांमध्ये आहे आणि सर्वात मोठे कुरुक्षेत्र आपल्या स्वतःच्या मनात आहे. म्हणून श्रीमद भगवद्गीतेचा संदेश केवळ ऐकण्यासाठी नाही, तो जगण्यासाठी आहे. मन स्थिर करा, इंद्रिय संयमित करा, सर्व प्राणीहितांची भावना धरा आणि कर्तव्यनिष्ठेने आपले कर्तव्य निष्ठेने करा आणि कर्माचे फल परमेश्वराला अर्पण करा. कारण संसारातून मुक्त होण्यासाठी संसार सोडण्याची आवश्यकता नाही. संसारामध्ये राहून अहंकाराचा त्याग करणे, कर्तव्य शुद्धपणे करणे, चित्त ईश्वरांशी जोडणे आणि कर्म ईश्वरार्पण करणे, हीच श्रीमद भगवद्गीतेने दाखवलेली साधनेची दिशा आहे. आणि म्हणूनच श्रीमद भगवद्गीता जुनी झाली नाही. मानव बदलला, युग बदलले, जीवनाची साधने बदलली, पण मनुष्याच्या अंतःकरणातील अर्जुन अजूनही तसाच आहे. आणि म्हणूनच श्रीकृष्णाचे उत्तर आजही तितके जिवंत आहे.